तर नितीश कुमार यांनी उचललेल्या या पावलानंतर विरोधकांकडून टीका करण्यात येते। अयोध्येत राम तर बिहारमध्ये पलटू राम आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी नितीश कुमारांवर टीका केलेली आहे। तसेच नितीश कुमार हे बाहेर पडल्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही असा विश्वासही संजय राऊत तसेच अरविंद सावंत यांनी व्यक्त केलेला आहे। अभी अयोध्या में राम है तो बिहार में पलटू राम है। ये दो राम की राजनीति ये लोग कर रहे। अब पलटू राम तो बोले तो बीजेपी को बोलना चाहिए कि बीजेपी का ये कहना था, अमित शाह जी का ये कहना था। जब नीतीश कुमार जी लालू के साथ गए तो अमित शाह ने कहा था कि अब हम नीतीश कुमार को कभी हमारे साथ नहीं लेंगे। असं वाटतंय की आता नितीश कुमारांचं वागणं पाहता हा भाजपचा डाव होता काय असा प्रश्न निर्माण होतो। कारण कदाचित इंडिया आघाडीला कल्पना होती असेल की यांचं काही खरं नसतं, म्हणूनच त्यांना निमंत्रण केलं नव्हतं। आणि त्यांना निमंत्रण न करण्यामागे निमंत्रण केलं असतं तर इंडिया आघाडीचा निमंत्रकच भाजपात जाऊन मिळाला, असा काहीतरी भारतीय जनता पार्टीचा डाव असावा